महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 9595 65 48 75। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका गावची यात्रा असल्याने गावात आलेली अल्पवयीन मुलगी व तिची आजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घरी पाणी भरण्यासाठी परतत असताना बजाज कंपनीची पल्सर या दुचाकीवरून मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून तिचा हात पकडला, तिला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले तर तिची छेड काढली आहे। ही घटना अल्पवयीन मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर तेथे असलेल्या तिघांसह योगेश सकाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन यांना जाब विचारण्यास गेले असता त्यांनी याउलट शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी पीडितेच्या वडिलांना मारहाण केली आहे। तर योगेश उगले यांनी गाडीच्या चावीचा छोटा चाकू काढून त्यांच्या डाव्या कुशीवर मारून जखम केली आहे। यावेळी तेथे जमलेल्या जमावाने मध्यस्थी करून यातील एका मुलास काठीने मारले। यानंतर चर्चा करत यांच्यातील वाद मिटला होता। या दरम्यान सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचे वडील घरी असताना सुमनबाई सकाराम उगले हिने फोन करून सांगितले की तू तुझे घराच्या पाठीमागील मोकळ्या माळरानावर ये, आपण चर्चा करून भांडण मिटून घेऊ। त्यानंतर त्यांनी गावातील काही लोक सोबत घेत त्या ठिकाणी गेले। तेथे सुमनबाई उगले, योगेश उगले आधीच हजर होते। या ठिकाणी चर्चा चालू असताना किरकोळ बाचाबाची झाली। यावेळी सुमनबाई उगले यांनी कोणाला तरी फोन करून बोलवले। त्यानंतर 50 ते 60 लोकांचा जमाव तेथे जमा झाला। त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांना व नातेवाईकांवर दगडफेक सुरू केली। ते तेथून घराकडे निघून येत असताना तर घराजवळ आले असता पाठीमागून आलेल्या लोकांपैकी तुकाराम लक्ष्मण कारंडे राहणार दरेवाडी तालुका संगमनेर व योगेश सकाराम उगले राहणार शेंडेवाडी तालुका संगमनेर यांनी त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी गजाने व कुळवाच्या लोखंडी फासाने डोक्यावर, कपाळावर, हातावर, पाठीवर मारल्याने पीडित मुलीचे वडील गंभीर जखमी झाले तर ते जमिनीवर कोसळले। तरीही मारहाण होत असल्याने त्यांची पत्नी सोडवण्यासाठी मध्ये गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली। यावेळी योगेश उगले यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तर 20,000 रुपये असलेले पैशाचे पाकिट काढून घेतले। या दरम्यान जखमी झालेल्या पीडित मुलीच्या वडिलांना उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। वरील सर्व घटनेनुसार पीडित मुलीच्या वडिलांनी घारगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार मयूर अशोक वामन, आदेश अशोक वामन, आदिनाथ अशोक वामन, योगेश सकाराम उगले, तुकाराम लक्ष्मण कारंडे, भाऊ अनाजी वामन, सुमनबाई सकाराम उगले, अशोक लहानू वामन, पप्पू अशोक वामन, संदेश वसंत वामन, गणेश जयवंत वामन, सार्थक बाळू वामन, प्रणव शिवाजी वामन, दीपक शंकर दुबे, पप्पू छबू काळू, रामचंद्र साहेबराव काळे, वसंत अनाजी काळे, शिवाजी अनाजी वामन, जयवंत अनाजी वामन, लहानू नानाभाऊ वामन, अनाजी नानाभाऊ वामन, बाबू शंकर दुबे, अमित अशोक वामन, राहुल कारंडे सर्व राहणार शेंडेवाडी तालुका संगमनेर तसेच बबलू बाळासाहेब शेंडगे राहणार बिरेवाडी तालुका संगमनेर तर सचिन गजानन चितळकर राहणार साकूर तालुका संगमनेर यांच्यावर बाललैंगिक अत्याचार कायदा पोस्कोसह विविध कलमान्वये घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्व घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।